आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी गायकीने मराठी गझलला जागतिक स्तरावर नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्नेह गझल या भव्य सोहळ्याचं आयोजन राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं. या सोहळ्यात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते पांचाळे यांचा सन्मान करण्यात आला. या विशेष प्रसंगी गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांनी मराठी आणि उर्दू गझलांची भावस्पर्शी स्नेह मैफिल सादर करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मराठी गझलला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साता समुद्रापार पोहोचवण्यात भीमराव पांचाळे यांचं मोठं योगदान आहे. गझल सम्राट सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलला सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. गझल कार्यशाळा, मुशायरे आणि मैफिलींच्या माध्यमातून त्यांनी या कलेचा प्रसार मोठ्या प्रमाणात केलाय. मराठी गझलला हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी गझल सागर प्रतिष्ठानचीही स्थापना केली. या संस्थेमार्फत राज्यभर तसंच देशभरात अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचं आयोजनही करण्यात आलं, ज्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली. भीमराव पांचाळे यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत राज्य आणि केंद्र शासनासह विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले. अलीकडेच महाराष्ट्र शासनानं त्यांना भारतरत्न, लता मंगेशकर पुरस्कारानंही गौरवले. या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि गझल लेखक संदीप माळवी तसंच ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी केलं होतं. काय सांगणार, 54 वर्ष आपण गझलमध्ये गायक केलेलं आहे. आज सत्कार झाला ठाण्याचा गडकरीमध्ये. काय सांगू मी, इतकं आनंदित आहे. आणि एक असं म्हणतात की कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे, की मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे, तेच प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याला आता आजचं हे निमित्त लाभलं की रसिकांना 75 तेवढी महत्त्वाची नाही आहे, पण त्या निमित्ताने गझल ऐकवायला मिळते आहे. सगळ्या जुन्या नव्या साथीदारांना भेटायला मिळत आहे आणि रसिकांना भरपूर ऐकवायला मिळतं आहे. आज हा आनंद आहे आजच्या दिवसाचा आणि म्हणून मी खूप खुश आहे. जसं आपण म्हणायला की हा घरचं पोरांसाठी नाही, ते कलांसाठी आहे. ते जे गझलचं जे मान्य असतो ते कोणाला भेटत नाही, जे करतो त्यालाच भेटतं. आणि कसं आहे की जो करेल तो त्या कलेचा वारस, आणि जो मनापासून करेल, रियाज करेल, मनचिंतन करेल, अभ्यास करेल आणि रसिकांसमोर प्रस्तुत होईल आपल्या पूर्ण मनोभावे. की मी म्हणतो ना की बा रसिकांच्या कानावाटे मनात त्या शब्दांचा आशय पोचला पाहिजे, हा प्रयत्न जो करेल त्याला गझल कळते. रसिकांना काय सांगणार? रसिक तर मायबापच आहे, त्यांच्या जीवावर हा प्रवास आहे. रसिक आणि मीडिया यांनी आम्हाला तारलं, असं मी नेहमी सुरेश भटे तेच म्हणायचे आणि मी तेच की आम्हाला रसिकाश्रय लाभतो. म्हणून आम्ही आजपर्यंत आलो. हा कारवा गझलचा कारवा घेऊन आम्ही येऊ शकतो. त्याला सर्वस्वी रसिक कारणीभूत, त्यांची दाद कारणीभूत आहे, त्यांचं प्रेम कारणीभूत. सर, अमृत महोत्सव आपला साजरा करण्यात येत आहे आणि गझल सातत्याने पण आपण सातत्याने गात राहणं यापुढे सुद्धाही गायन करत राहणार का? गायची इच्छा आहे, पण जोपर्यंत गळा चालतो, जोपर्यंत गळ्यामध्ये व्यवस्थित दम आहे, उतरत नाही, तोपर्यंत गायचं. पण हळूहळू गाणं कमी करायचं आणि शिकवण्याचं काम जास्त करायचं, अशी इच्छा. गझलचं गुरुकुल त्यासाठी असावं असा एक मानस आहे. थँक्यू सर. ठाण्यात पंचदिवसीय भव्य हनुमान महायज्ञ घंटाळी मंदिरात 29 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान आयोजित. ठाण्यातील श्री घंटाळी मंदिर संस्थान हे गेल्या 4 वर्षांपासून ठाणेकरांच्या श्रद्धेचं महत्त्वपूर्ण केंद्र बनले. श्री विद्या साधना सेवा संस्था आणि श्री घंटाळी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील घंटाळी मैदानात पंचदिवसीय भव्य श्री हनुमान महायज्ञ आयोजित करण्यात आलाय. हा धार्मिक सोहळा चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा या कालावधीत म्हणजेच 29 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत डॉक्टर सुनील रानडे आणि मनोज जोशी यांनी दिली आहे.
या महायज्ञात दररोज विविध धार्मिक विधी, पूजन आणि सामूहिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मकर संक्रांतीपासून सुमारे 3000 भाविकांनी दररोज 11 वेळा हनुमान चालीसा पठणाचा संकल्प केला असून एकूण 11 लाख जपाची पूर्णाहुती या महायज्ञात केली जाणार असल्याचं डॉ. सुधीर रानडे यांनी सांगितलं. यज्ञाच्या दरम्यान 108 किलो तेलाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवण्यात येणार असून हनुमंताच्या 108 प्रतिमांचं दररोज पूजन करण्यात येणार आहे. तसंच 31 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सामूहिक सुंदरकांड पाठ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सुमारे 2000हून अधिक भाविकांचा सहभाग अपेक्षित असून सर्व हनुमान भक्तांनी या भक्तिमय पर्वाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. सबसे पहले तो आपको ये बताना चाहूँगा कि हम जो अभी तक में सनातन वैदिक संस्कृति के बहुत से उत्सव है वो हम भूला चुके हैं, उसको हम यहाँ पर पुनर्जागरण कर रहे हैं। और बहुत से ऐसे उपक्रम हैं जो डॉक्टर साहब ने और यहाँ की विद्वत समिति ने लिए हैं, उसमें मैं भी हूँ। तो जो आज तक बहुत से भुला दिए गए, जैसे वाराही यज्ञ है, मातंगी यज्ञ है या गंगा दशहरा जैसे बहुत से और भी बहुत से छोटे छोटे हैं, जिसके अंदर में ऋतु से लेके त्योहारों से लेके महीनों से लेके नक्षत्र ग्रह ये सब के अनुसार जो त्योहार मनाए जाते हैं जो वैदिक काल में थे। इसके अंदर में हम एक स्वप्न देख रहे हैं कि कौमुदी यज्ञ भी हो या कौमुदी उत्सव भी हो यहाँ पर, ये भी हम सोच रहे हैं जो वैदिक काल में भूला दिया गया है। और कौमुदिक उत्सव के अंदर में जो नए जो बच्चे संस्कृत का अध्ययन करके आते हैं वो बच्चे अपना संस्कृत समाज में या संस्कृत गद्य में या पद्य में जो अपना विषय रखते हैं, ऐसा कौमुदी उत्सव हम रखने का स्वप्न रखते हैं। और वो कौमुदी उत्सव महाराष्ट्र के अंदर में हम यहाँ ठाणे में ऐसा करना चाहते हैं कि महाराष्ट्र के सभी क्षेत्र से लोग यहाँ आए और उनकी हम व्यवस्था करें हमारे तरफ से और ऐसा उत्सव मनाएं जो भूला चुके हम। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचं चित्र आहे. या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असताना नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत राज्यात पुढील 3 महिन्यानंतर एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी होऊ शकतो किंवा बंद होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिलेत. तसंच नागरिकांनी पर्यायी उपाय म्हणून पीएनजी वर शिफ्ट व्हावं अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र या वक्तव्यानंतर ठाणेकरांमध्ये मोठा संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली. विशेषतः चाळ आणि झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना पीएनजी सुविधा उपलब्ध नसल्यानं ते या निर्णयाबाबत संताप व्यक्त करतायत. 3 लिटर रॉकेल किती दिवस वापरायचं असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार असल्यानं सरकारनं तातडीनं स्पष्ट धोरण जाहीर करावं आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ठाणेकरांकडून करण्यात येत आहे. ठाणेकरांसाठी दिलासा देणारा निर्णय, ठाणे महानगरपालिकेकडून मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभागाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी बिसलेरी पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे रेल्वे स्टेशन येथे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी सहज उपलब्ध व्हावं यासाठी ठाणे स्टेशन परिसरात ही व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी 2 मोठे रांजण दररोज पाण्याने भरले जात असून त्यातून नागरिकांना पिण्याचं पाणी दिलं जात आहे. दररोज सुमारे 1000 लिटर बिसलरी पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत असून वाढत्या तापमानात नागरिकांना दिलासा मिळत आहे. ही सुविधा विशेषतः रेल्वे प्रवासी, कामगार आणि स्टेशन परिसरांसाठी
नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. उन्हाळ्याच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अशा प्रकारच्या सुविधा सुरू ठेवण्यात येणार असल्याचंही महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आले. सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या LPG गॅस तुटवड्यावर उपाय म्हणून केंद्र शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या 12 मार्च 2026च्या आदेशानुसार LPGला तात्पुरता पर्याय म्हणून केरोसिनचं वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी एकूणच 37,44,000 लिटर केरोसिनचा साठा मंजूर करण्यात आला असून त्यातील 48,000 लिटरचा वाटा ठाणे जिल्ह्याला मिळालाय. ठाणे जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की हे वितरण प्रामुख्यानं अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी असणार आहे. मात्र केरोसिनच्या उपलब्धतेनुसार आणि लोकांच्या प्रतिसादाचा विचार करून श्वेतपत्रिका धारकांनाही हे इंधन मिळण्यास पात्र धरलं जाईल. ज्या कुटुंबियांकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलं नाही. ग्रामपंचायतींचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून सादर केल्यास अशी कुटुंब देखील केरोसिन मिळवू शकतील. तसंच स्थलांतरित मजुरांना केंद्र किंवा राज्य शासनाचं ओळखपत्र दाखवून या सुविधेचा लाभ घेता येईल. प्रत्येक पात्र कुटुंबाला किंवा शिधापत्रिकेला 3 लिटर केरोसिनचं वाटप केलं जाईल. हे वाटप अधिकृत रास्त भाव धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवाना धारकांमार्फतच केलं जाईल. जर एखाद्या विशिष्ट गावात केरोसिन विक्रेता उपलब्ध नसेल तर तेथील नागरिकांनी नजीकच्या गावातून आपला कोटा मिळवावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 48 किलो लिटर साठ्याच्या वाहतुकीसाठी एकूण 4 टँकरला परवानगी देण्यात आली आहे. मार्च आणि एप्रिल 2026 या महिन्यांसाठी तालुका निहाय मागणीनुसार हे वाटप केलं जाणार आहे. दरम्यान केरोसिनच्या विक्री दराबाबतचे स्वतंत्र आदेश शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केले जातील असंही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळवले.